श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। आजचा तुमचा दिवस आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव आपण दररोज पाहत असतो, परंतु आजचा हा श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव एवढा जबरदस्त आहे की ज्यावेळेस तुम्ही हा अनुभव ऐकाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबवू शकणार नाही। एवढा हा अनुभव जबरदस्त आहे, म्हणजेच काळजाला एकदम टेकणारा असा अनुभव आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुमची श्री स्वामी समर्थांविषयी तुम्ही भक्ती करता आणि तुम्ही केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत असते, त्यावेळेस स्वामी हे त्या भक्ताला अनुभव नक्कीच देत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने निशंक मनाने भक्ती केली त्या भक्ताची भक्तीचं फळ हे त्या भक्ताला नक्कीच मिळत असतं। ज्या भक्ताचा विश्वास देवावरती असतो त्या भक्ताला त्या भक्तीचं फळ हे नक्कीच मिळत असतं। परंतु कधी कधी असं होत असतं की काहींना स्वामींचे अनुभव लवकर येतात तर काहींना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो। आणि यामध्ये काय होत असतं की ज्या वेळेस अनुभव यायला उशीर लागतो तर त्यामध्ये आडवे येते ते आपले स्वतःचे कर्म। कारण कधी कधी आपले कर्म एवढे असते की त्या कर्माचे भोग भोगता भोगता खूप काही दिवस निघून जातात। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस एखाद्याला स्वामींचा अनुभव उशिरा येत असतो तर त्यावेळेस त्याच्या कर्माचे भोग इतके असतात की त्याचे भोग संपेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव येत नाही। आणि त्याला आपण असे देखील म्हणू शकतो की आपण ज्यावेळेस ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करतो आणि नेमकं त्याच वेळी आपल्या परीक्षेचा टाइम होतो आणि ईश्वर आपली परीक्षा घेत असतात, म्हणजेच आपल्या कर्माचा संपूर्ण हिशोब एकदाच घेतला जातो। म्हणजे जे काही तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्रास होणार होता त्यावेळेस तुम्हाला त्रास एकदम व्हायला सुरुवात होत असते आणि त्यावेळेस एवढा असहनीय त्रास होतो की त्यावेळेस वाटतं की आपण जीव द्यावा। कोणत्याही प्रकारचा या जीवाचा या शरीराचा अर्थ नाही, फक्त आणि फक्त त्रासच देत आहे, त्यामुळे आपण हा जीव संपवलेलाच बरा, कारण त्यावेळेसचा त्रास हा असहनीय असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आणि त्यावेळेस शेवटचा पर्याय एकच दिसत असतो, तो म्हणजे मृत्यू। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, खरं सांगायचं की मृत्यू हा खरोखर शेवटचा पर्याय आहे का? नाही, कारण शेवटचा पर्याय जरी तुम्ही मृत्यूला जवळ केलं तरी देखील कर्माचे भोग हे पिछा सोडत नसतात। मित्र आणि मैत्रिणींनो, जे आयुष्य ईश्वराने दिलेलं आहे ते आयुष्य जगणं हेच एक परीक्षा आहे। आणि मित्र आणि मैत्रिणींनो, आणि त्या बरोबर जर तुमच्या ईश्वराची भक्ती जर तुम्ही करत असाल, म्हणजे तुमच्यावर जर ईश्वराची जर भक्तीने देव जर तुमच्यावरती प्रसन्न झालेले असतील, म्हणजे तुमचं आयुष्य आणि त्याबरोबरच ईश्वराची साथ जर असेल तर आयुष्यामध्ये सर्व काही सोपं होऊन जातं। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये प्रत्येक जण असा आहे की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकटे आहेत, अडचणी आहेत, असा एकही शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही की त्याच्या मागे अडचणी नाहीत किंवा तो सदैव आनंदी आहे, त्याच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारची दुःख नाहीत। मित्र आणि मैत्रिणींनो, या जीवसृष्टीमध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की त्याच्या पाठीमागे अडचणी नाही, दुःख नाही, संकटे नाही। तर सर्वच जण कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये, कोणत्या ना कोणत्या दुःखामध्ये, कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये अडकलेले असतात। परंतु तर जिथे ईश्वराची साथ असेल तर तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही, कारण ईश्वराची साथ म्हणजेच तुम्ही केलेली ईश्वरावर विश्वास, भक्ती, सेवा आणि याचंच फळ म्हणजे तुम्हाला तुमच्यावर आलेल्या संकटाशी निर्भयपणे समोर न घाबरता त्याच्याशी निडरपणे लढण्याची, झुंज देण्याची जी तुमच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण होत असते, ती शक्ती म्हणजेच ईश्वराची साथ असते। न डगमगता ज्यावेळेस तुम्ही न घाबरता त्या परिस्थितीशी लढत असता, तीच म्हणजे
जी तुम्हाला एक डेअरिंग येत असते, म्हणजे एक तुमच्या मनामध्ये एक धाडस निर्माण होत असतं, ते म्हणजेच ईश्वराची साथ असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव हा देखील याच पद्धतीचा आहे, की एका ताईंना हा स्वामींचा अनुभव कशा पद्धतीने आला. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा अनुभव डोळ्यातून पाणी आणणारा अनुभव आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंचं नाव आहे माऊली. खरोखरच त्या ताई माऊलीप्रमाणेच त्यांनी विश्वास स्वामींवर ठेवला. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये देखील खूप अडचणी आल्या, खूप दुःख आले, खूप संकटे आले आणि त्यातून त्या निखारून निघाल्या. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस चालू झाले. परंतु त्या अगोदर त्यांच्या आयुष्यामध्ये किती खडतर मार्ग होता, त्यांच्या आयुष्यामध्ये किती त्रास त्या ताईंना भोगावा लागला. तर तेच आजच्या या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. नमस्कार. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मला माझा अनुभव इथे सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून मी सर्वांची आभारी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तर माझं सुरुवातीचं आयुष्य हे खूप सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं होतं. खरोखरच प्रत्येक मुलीचं आई वडिलांच्या घरी असणारं आयुष्य खूप सुखाचं असतं. आणि त्यानंतर जसं प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये जसजसं आपण पुढे पुढे जाऊ, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक मुलगी पुढं स्वप्न रंगवत असते. मग काहींचे स्वप्न असं असतं की मी अशा पद्धतीने जॉब करेन, किंवा मी या या जॉबपर्यंत मी प्रॅक्टिस करेन, मी तिथपर्यंत शिकेन आणि मी माझ्या पायावरती उभे राहीन. त्याचप्रमाणे माझं देखील स्वप्न होतं. आणि माझं स्वप्न असं होतं की ज्यावेळेस मी शिकून मोठी होईल, त्यावेळेस मला लग्न केल्यानंतर मला अशा पद्धतीचा माझा जोडीदार मिळेल की तो मला आयुष्यभर साथ देईल. माझ्या घरातील असणारे माझे सासू सासरे आई वडिलांप्रमाणे मला जीव लावतील. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, याच पद्धतीने माझी देखील खूप प्रेमाची स्वप्न होती. माझा सुखी संसार असेल, मी त्या सुखी संसारामध्ये हरवून जाईल. सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी माझ्या संसारात एवढी विरंगुळून जाईल की मला कधीच कोणत्याच गोष्टीची आठवण येणार नाही. एवढा मी माझा संसार सुखाचा, समाधानाचा बनवीन, असं माझं स्वप्न होतं. आणि नेमकं याच स्वप्नाप्रमाणे माझं ज्यावेळेस लग्न ठरलं, त्यावेळेस माझे मिस्टर देखील खूप प्रेमळ स्वभावाचे आणि खूपच चांगल्या घरातील, म्हणजे सर्वच लोक माझ्यावर खूप माया करणारी लोक मला मिळाली. आणि त्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझा सुखी संसार चालू झाला. जशी मी स्वप्न पाहिली होती त्याच पद्धतीने माझा संसार सुखाचा होता. मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या संसारामध्ये काहीच कमी नव्हतं. प्रेम करणारा नवरा होता. सासू सासरे देखील माझ्यावर खूप जीव लावायचे. मला एका त्यांच्या मुलीसारखेच वागवायचे. आता कधी कधी थोडं काही ना काही होत असतं, परंतु ते सर्व काही विसरून ते आम्ही सर्वजण एका जीवाने राहायचो. असं माझा सुखी संसार, जसं मी स्वप्न पाहिलं होतं त्याच पद्धतीचा माझा संसार होता. आणि त्यानंतर हळूहळू दिवस पुढे पुढे ढकलत गेले आणि पुढे दिवस गेल्यानंतर मला एक पहिली मुलगी झाली. पहिली मुलगी झाल्यानंतर अजूनच घरामध्ये आनंदाचे दिवस चालू झाले. घरामध्ये लहानसं चिमुकलं बाळ आलं होतं, त्यामुळे घरामध्ये खूप आनंदाचे दिवस चालू झाले. माझे सासू सासरे माझ्या लहानशा मुलीमध्ये विरंगुळून गेले आणि सर्वजण आनंदाने राहू लागले. आणि त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर एक मला मुलाची इच्छा होऊ लागली. आणि त्यानंतर देवाच्या कृपेने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा, मला दुसरा मुलगा झाला. अगदी छान छोटंसं आणि सुखी कुटुंब झालं. म्हणजे जसं मी माझ्या संसाराची अगोदर स्वप्न पाहिली होती, नेमकंच माझ्या नशिबाने देखील त्या संसाराला बरोबर साथ दिली. आणि त्याचप्रमाणे पहिली मुलगी, त्यानंतर मुलगा, असा माझा सुखी संसार चालू झाला. आणि या सुखी संसारामध्ये मी पूर्णपणे हरवून गेले होते. माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि माझी चिमुकली चिमुकली 2 मुले, अगदी आम्ही एका घरट्यामध्ये आनंदाने राहत होतो. आणि त्यानंतर काही दिवस निघून गेले. त्यानंतर माझी मोठी मुलगी 12 वर्षाची झाली. आणि मोठी मुलगी 12 वर्षाची झाल्यानंतर काय झालं कोणास ठाऊक, परंतु माझ्या संसाराला नजर लागली. आणि त्यानंतर माझ्या संसारामध्ये
वादळ एवढ्या जोरात सुटलं की माझा संसार, असं मला वाटू लागलं की आता माझा संसार त्या वादळामध्ये संपून जातोय की काय. आणि वादळ हे असं होतं की माझ्या मिस्टरांना बाहेरच्या बाईचा नाद लागला. आणि त्यावेळेस ती बाई ही तिसरी कोणीही नसून आमच्याच कॉलनीमध्ये राहणारी एक स्त्री होती. आणि ती स्त्री, त्या स्त्रीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेले होते. आणि त्या स्त्री आता माझ्या नवऱ्याच्या नादी लागली होती. आणि त्याचबरोबर माझा नवरा सुद्धा त्या स्त्रीच्या एवढा नादी लागला होता की त्याला घरामध्ये आपली 2 मुलं आहेत, आपली पत्नी आहे, आपला सुखी संसार उद्ध्वस्त होतो याचं भान सुद्धा राहिलं नाही. एवढा तो स्त्रीच्या नादी लागला होता. आणि त्यानंतर मला 1-2 लोकांनी, आमच्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांनी मला सांगितलं, परंतु माझ्या मिस्टरांवरती माझा खूप विश्वास होता. मला असं वाटत होतं की माझे मिस्टर मला कधीच धोका देणार नाहीत. आणि त्यानंतर मला त्यावेळेस देखील दोघा जणांनी सांगितल्यानंतर देखील मला माझ्या मिस्टरांवरती विश्वास भरपूर होता. मला असं वाटायचं की माझ्या संसारामध्ये ही मुद्दामच ढवळाढवळ करत आहेत. बहुतेक त्यांना माझा सुखाचा चाललेला संसार बघवत नसेल, त्यामुळेच मुद्दाम होऊन मला ते तसे म्हणत असतील, किंवा माझी परीक्षा घेण्यासाठी देखील मला ते तसे म्हणत असतील, असे मी मनामध्ये विचार यायचा. आणि त्यानंतर मी विसरून जायचे. आणि त्यानंतर त्या कॉलनीमध्ये खूप गोंधळ उडू लागला. माझ्या मिस्टरांविषयी खूप चर्चा होऊ लागली. आणि त्यानंतर सर्वांच्याच तोंडून एकसारखे शब्द यायला लागल्यानंतर माझ्या मनामध्ये देखील शंका येऊ लागली. आणि त्यानंतर ती शंका माझ्या मनामध्ये होती, परंतु आता विचारायचं तरी कोणाला, कारण आपण डोळ्याने पाहिलेलं नाही. मग आता विश्वास ठेवायचा तर कसा, परंतु घरातील लोकांना विचारायचं तरी कसं. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जी गोष्ट आपण स्वतः पाहिली नाही, परंतु सर्वच लोक बोलत आहेत, यावर देखील थोडाफार विश्वास होता. कारण सर्वच लोक एकच शब्द बोलत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी सत्य असावं. आणि त्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण सर्वात अगोदर आपल्या सासू सासऱ्यांशी बोलून पाहावं. आणि त्यानंतर ठरवल्याप्रमाणे मी एके दिवशी संध्याकाळी माझ्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये गेले. आणि त्यांना जो काही घडलेला प्रकार आहे, जी काही लोक बाहेर बोलत आहेत, ते मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं. त्यावेळेस सासू सासरे हे दोघेही म्हणाले की आता आम्ही काहीही करू शकत नाही. आणि त्याबरोबरच सासू म्हणाली की मुलाची जात आहे, ती गड्याची जात आहे, त्याला आपण काहीही बोलू शकत नाही. आणि गडी आहे तो, त्याला कसली आली आबरू, आणि त्याला कसलं काय, जिथे जाईल तिथे गड्याचं काहीच नसतं, त्याला जसं पाहिजे तसं तो वागू शकतो, परंतु आपण त्याला विचारू देखील शकत नाही. आणि त्याचबरोबर सासू म्हणाली की तो गडी असल्यामुळे त्याचं सर्व काही झाकूनच जात असतं. आता यानंतर मला काही सुचत नव्हतं की आता कोणाला सांगावं, कोणाला बोलावं. परंतु यानंतर मी ठरवलं की आता मी माझ्या नवऱ्याशीच बोलणार आहे. आणि ठरवल्याप्रमाणे एके दिवशी मी माझ्या नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा ठरवलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेवण झाल्यानंतर दोघेही गप्पा मारत बसलो होतो. आणि त्यावेळेस ते माझ्या शेजारीच एका खुर्चीवरती बसले होते. आणि त्यावेळेस बोलत बोलत मी विषय काढायला सुरुवात केली, कारण अचानक आपण एखादी गोष्ट स्पष्टपणे बोलू शकत नाही. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा पुरावा नाही, आणि त्या बिना पुराव्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोलू शकत नाही. त्यामुळे बोलत बोलत त्या कॉलनीच्या बाईचा नाव काढत काढत विषय काढला. आणि त्यावेळेस विषय निघत निघत असं शब्दाने शब्द वाढत वाढत पूर्णपणे थोडक्यात ते भांडणाचं त्याने रूप घेतलं. आणि भांडणाचं रूप घेतल्यानंतर जे काही आहे, म्हणजे त्या बाईच्या विरोधात जर मी एखादा शब्द बोलले तर ते मिस्टरांना आवडत नव्हते. याच्यावरूनच मला समजले की इथे काहीतरी पाणी मुरत आहे. आणि त्यावेळेस मग मी ठरवलं की आता आपण स्पष्टपणे बोलायचं. आणि त्यावेळेस मी त्याच भांडणामध्ये त्यांना विचारलं की तुम्ही वाईट रस्त्याने जात आहात, तुम्ही सुखी संसाराचा विचार करत नाही, आणि त्या बाईने खूप लोकांचे संसार नष्ट केलेले आहेत. तुम्ही देखील हा नाद सोडून द्या आणि आपल्या सुखी संसाराकडे लक्ष द्या. ती बाईचा स्वभावच असा आहे की लोकांचे संसार उद्ध्वस्त करत असते, त्यामुळे तुम्ही तिचा नाद सोडा.
परंतु त्यावेळेस असं झालं की एवढं भांडण वाढलं की त्यावेळेस त्यांनी मला एक दोन कानाखाली वाजवल्या आणि त्यावेळेस म्हणाले की तू या गोष्टीमध्ये पडू नकोस आणि आता तुला सर्वच समजलं आहे तर स्पष्टपणे एक खरं ऐक. तर तू मला आवडत नाहीस आणि इथून पुढे तू मला माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आणि यानंतर हे शब्द ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यावेळेस मी खूप रडले आणि एवढी रडले की मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन रडून रडून तेथे झोपी गेले. आणि त्यानंतर ज्यावेळेस सुरुवात झाली नवीन दिवसाला तेव्हापासून मला असं जाणवू लागलं की माझ्या घरामध्ये असणारे माझे सासू सासरे, माझे मिस्टर यांना माझी कोणत्याच प्रकारची किंमत नव्हती. सर्वच जणांना असं वाटत होतं की मी एक घरामध्ये काम करणारी मोलकरीण आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन माझ्याबद्दलचा बदललेला होता. असं वाटत होतं की यांच्या समोर माझी काहीच किंमत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच सांगताना एवढं मन भरून येत आहे की त्यावेळेस ही अशी परिस्थिती होती की मला असं वाटत होतं की आता काय करावं, परंतु कोणत्याही प्रकारचा पर्याय उरलेला नव्हता. आणि त्याच वेळी मला असं वाटलं की आता नेमकं काय करावं ज्याने माझा संसार सुखी होईल. आणि संसार सुखी होण्यासाठी मग मी खूप प्रयत्न करायचं ठरवलं. आता माझ्या मनामध्ये असं निर्माण झालं की यांच्याशाने तर आता आपला संसार सावरणं होणार नाही. आता मलाच माझा संसार सावरावा लागेल, कारण माझी लहान लहान 2 मुलं आहेत. कमीत कमी त्यांच्यासाठी तरी मला माझा संसार सावरावा लागेल. आणि त्यानंतर मी ठरवल्याप्रमाणे आता काय करायचं यावर सुरुवात केली प्रयत्न करायला. मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या प्रयत्नाला देखील हळूहळू यश येऊ लागलं होतं. कारण ज्या वेळेस मी यूट्यूबवर सर्च करत होते की कोणती सेवा केल्यानंतर संसार सुखाचा होईल, आणि त्याच वेळी नेमकं मला यूट्यूबवर प्रदीप दादांचा नंबर मिळाला. आणि ज्या वेळेस मला प्रदीप दादांचा नंबर मिळाला त्यावेळेस त्यांना फोन केला आणि त्यानंतर दादांनी फोन उचलला आणि त्यावेळेस मी दादांशी बोलत असताना मला आपलाच एक भाऊ आहे अशा प्रकारची मनामध्ये भावना निर्माण झाली. म्हणजे आपलंच कोणीतरी जवळचं असल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यावेळेस मी दादांना म्हणाले की दादा, माझा संसार, एवढा 2 शब्द काढले आणि माझ्या डोळ्यातून पाणी घळघळ येऊ लागले. मी पुढे एकही शब्द बोलू शकली नाही, एवढा त्रास मला होऊ लागला होता. आणि त्यावेळेस दादा पूर्णपणे समजले आणि दादा म्हणाले की घाबरू नका ताई, मी काही जे तुम्हाला सेवा सांगतो ते तुम्ही सेवा करा. तर त्यावेळेस दादांनी मला सेवा सांगितल्या की तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण करा आणि 51 वेळा घोर कष्टोदय स्तोत्र दररोज पठण करा, दररोज बोलायला सांगितले. आणि त्यानंतर दादा मला म्हणाले की घाबरू नका, काहीही होत नाही ताई, तुमचा संसार अगदी सुखाचा होईल. आणि त्यानंतर दादांनी मला अशा पद्धतीच्या सेवा सांगितल्या. आणि त्यानंतर घरामध्ये मी सेवा करायचं ठरवलं, परंतु मी सतत स्वामींचं नामस्मरण करायचे, स्वामींना हाक मारायचे. आणि त्यानंतर हळूहळू असं झालं की मला घरामध्ये स्वामींची सेवा सुद्धा करायची नाही असं सांगितलं. घरामध्ये माझे सासू सासरे, माझ्या मिस्टरांनी सांगितलं की अजिबात सुद्धा स्वामींचं घरामध्ये नाव घेतलेलं आम्हाला आवडणार नाही आणि इथून पुढे तू स्वामींचं नाव घरामध्ये आमच्या घ्यायचं नाही, अशी मला सक्त ताकीद करण्यात आली. आता सेवा तर करायची होती, परंतु सेवा करायची तर करायची कशी? आता घरामध्ये कोणीही कसल्याही पद्धतीची मी सेवा करू शकत नाही. एवढं तर की मी स्वामींचं नाव सुद्धा घरामध्ये घेऊ शकत नव्हते. मी फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होते. आणि त्यानंतर आता काय करायचं, स्वामींची सेवा कशी करायची? आणि त्यानंतर महिला सेवेकरी ग्रुप ॲडमिन ताईंचा नंबर मिळाला आणि त्यावेळेस मी त्या ताईंना फोन केला. आणि ताईंना फोन केल्यानंतर ताईंना जो काही घरामध्ये चाललेला, जे तिच्याबरोबर जे काही घडत आहे ते सर्व काही त्या ताईंना सांगितलं. आणि त्यावेळेस ताईंनी प्रदीप दादांना पुन्हा कॉन्फरन्स कॉलवर घेतलं आणि त्यावेळेस दादांना सर्व काही सांगितलं की घरामध्ये मी सेवा करू शकत नाही, घरामध्ये स्वामींचं नाव सुद्धा घ्यायला सक्त मनाई केलेली आहे. आता दादा सेवा तर कशी करायची आणि आता माझ्या संसारामध्ये मला काहीच समजत नाही की मी काय करावं.
त्यावेळेस प्रदीप दादा, यशवंत दादा या सर्वांनी सांगितलं की तुम्हाला सेवा तर करावीच लागेल, कारण सेवा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा तुमच्या संसारामध्ये फरक पडत नसतो. आणि त्यानंतर आता दोघांच्याही कडून सेवाच करावी लागेल हे मला स्पष्टपणे समजलं होतं. आणि त्यानंतर यशवंत दादा पुन्हा प्रदीप दादा यांनी सांगितले की ही सेवा तर काही का होईना केल्याशिवाय संसार सुखी होणार नाही. परंतु आता सेवा मी घरामध्ये करू शकत नव्हते आणि मला हे देखील समजत नव्हते की आता करायचं तर काय करायचं. आणि त्यानंतर असंच काही दिवस गेल्यानंतर आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर असणाऱ्या श्रुती ताईंशी पुन्हा मला ताईंचा नंबर मिळाला आणि मी त्या ताईंना फोन केला. आणि ताईंना फोन केल्यानंतर माझ्या घरामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे त्यावेळेस मी सर्व काही ताईंना सांगितलं. सचिन दादा खुळे आणि अक्षय दादा यांच्याशी ओळख करून दिली. आणि त्यानंतर त्या दोघांनीही मला सांगितलं की ताई, तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे करावं लागेल आणि तुम्हाला कमीत कमी 7 वेळा तरी किंवा 5 वेळा तरी गुरुचरित्राचं पारायण हे करावं लागेल. त्यावेळेस नेमकं माझ्या लक्षात आलं की प्रदीप दादांनी देखील मला हीच सेवा सांगितली होती. परंतु घरामध्ये अशी परिस्थिती असल्यामुळे स्वामींचं नाव घरामध्ये घ्यायचं नाही असं सांगितल्यामुळे मी काहीही करू शकत नव्हते. परंतु त्या दादांना देखील मी सांगितलं, श्रुतीताईंना देखील मी सांगितलं की घरामध्ये मला स्वामींचं नाव घ्यायला परवानगी नाही, कोणत्याही प्रकारची सेवा करायला परवानगी नाही. तर ताई, मी आता काय करू? त्यावेळेस त्या दोघांनीही सांगितलं की ताई, तुम्हाला सेवा ही करावीच लागेल. आणि त्यानंतर आता ठरवलं की स्वामींची सेवा गुरुचरित्र पारायणाला आपण सुरुवात करायची. आणि त्यानंतर ठरवल्याप्रमाणे आता पारायण करायचं ते आपल्या बेडरूममध्ये करायचं असं मी ठरवलं. आणि त्यावेळेस मी माझ्या मुलीला, जी 12 वर्षाची मुलगी होती, तिला मी सर्व काही सांगितलं होतं की जी काही मी करत आहे ते आपल्या सुखी संसारासाठी करत आहे. तर त्यावेळेस त्या मुलीला सर्व काही समजून सांगितलं होतं अगोदरच. आणि त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली. आणि पारायणाला सुरुवात केल्यानंतर एक एक दिवस झाला. त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी मुलीने मला पाहिलं की मी पारायण घरामध्ये करत आहे. एवढी 12 वर्षाची मुलगी, तिला सर्व काही समजून सांगितलं तरी सुद्धा त्या मुलीने माझ्या सासू सासऱ्यांना आणि मिस्टरांना जाऊन सांगितलं की आई घरामध्ये काहीतरी देवाची पूजा करत आहे. आणि त्यावेळेस माझी जी पोटची मुलगी होती तिने सुद्धा मला साथ दिली नाही. तिला सर्व काही समजून सांगितलेलं असून सुद्धा तिने घरामध्ये जाऊन सर्वांना सांगितलं की ही मी स्वामींची सेवा करत आहे. आणि त्यानंतर घरामध्ये खूप गोंधळ झाला, घरामध्ये खूप भांडण झालं, सर्वच जण माझ्यावरती ओरडू लागले आणि मला खूपच वाईट वाटलं. त्यावेळेस मी माझ्या मुलीला म्हणाले की तुला मी अगोदरच सांगितलं होतं की तू अजिबात सुद्धा घरामध्ये कोणालाही सांगू नकोस. मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे आणि ते देखील आपल्या सर्वांच्या सुखी संसारासाठीच करत आहे. तर त्यावेळेस ती मुलगी मला म्हणाली की तू आम्हाला आवडत नाही आणि तू काहीही केलं तरी पप्पांना तू अजिबात सुद्धा आवडत नाही. आणि पप्पांनाच काय, मला सुद्धा तू अजिबात आवडत नाही. तू अजिबात सुद्धा घरामध्ये राहू नकोस, तू इथून निघून जा. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस माझी पोटची मुलगी 12 वर्षाची मला अशी बोलली त्यावेळेस मला असं वाटलं की एका क्षणामध्ये जीव सोडून द्यावा. आणि त्यावेळेस एवढं वाईट वाटलं की जे काही मी पारायण मांडलं होतं सर्व काही गोळा केलं आणि पारायण इथेच थांबवलं. आणि त्यानंतर पारायणाचं पुन्हा नाव सुद्धा काढलं नाही. आणि त्यानंतर सतत माझा घरामध्ये अपमान होऊ लागला होता. घरामध्ये प्रत्येक जण माझा अपमान, माझी मुलगी जी 12 वर्षाची मुलगी होती ती सुद्धा माझा अपमान करायची, माझे मिस्टर अपमान करायचे, सासू सासरे अपमान करायचे. अशी माझी घरामध्ये एक इमेज झाली होती की मी फक्त काम करण्यासाठीच यांच्या घरामध्ये नोकरानी म्हणून आलेले आहे. आणि कधी कधी काहींच्या घरामध्ये नोकरानीला सुद्धा इज्जत असते, परंतु माझ्या हक्काचं घर असून, माझा नवरा, माझी मुलं, माझं संपूर्ण कुटुंब असून सुद्धा मला कोणत्याही प्रकारची घरामध्ये किंमत नव्हती. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मी भाजी आणायला मार्केटला जायची त्यावेळेस ती बाईचा नवऱ्याला नाद लागलेला होता. ती बाई सुद्धा मला अडवायची आणि मला म्हणायची की तुझा काहीच उपयोग नाही, तू कशाला इथे राहिलेले आहेस, तू एकतर जीव दे नाहीतर इथून निघून जा, तू कोणत्याच कामाची नाही. आणि त्याचबरोबर तुझा नवरा सुद्धा तुझा राहिलेला नाही,
तू आता माझा आहे, तू अजिबात सुद्धा इथे थांबायचं नाही. आणि अशी सतत काही ना काही टोमणे मारायची. म्हणजे जिथे जाईल तिथे मला सतत त्रासच सहन करावा लागायचा. आणि त्यामुळे माझी परिस्थिती एवढी वाईट झाली की मला आता असं वाटू लागलं होतं की माझा काहीच अर्थ नाही. परंतु त्यामध्ये छोटीशी उणीव होती, ती म्हणजे माझा लहानसा मुलगा होता. तो सतत माझ्या जवळ यायचा आणि मला म्हणायचा, "आई तू मला हवी आहेस. आई तू मला हवी आहेस. तू कुठे सुद्धा मला सोडून जाऊ नकोस." एवढंच एक छोटंसं लहानसं चिमुकलं बाळ होतं. त्यालाच मी फक्त घरामध्ये हवी होती. बाकी घरामध्ये असणाऱ्या कोणालाही माझी कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. अगदी माझा पोटचा गोळा असणारी जी माझी मुलगी होते, तिला सुद्धा मी हवी नव्हती. तिला सुद्धा असं वाटत होतं की मी सुद्धा घरातून निघून जावी. आणि त्याच पद्धतीने ती मुलगी सुद्धा सतत मला काही ना काही टोमणं मारायची. माझे मिस्टर तर मारायचे, सासू-सासरे मारायचे. परंतु मला काही समजत नव्हतं की आता काय करायचे. त्यानंतर पुन्हा मी श्रुतीताईंना फोन केला. त्याचबरोबर सेवेकरी महिला ग्रुप ॲडमिन ताईंना देखील फोन केला. त्यावेळेस त्या ताई म्हणाल्या, की "तुला काहीही झालं तरी प्रदीप दादांनी सांगितलेली सेवा करावीच लागेल." त्याबरोबर श्रुतीताई म्हणाल्या, की "अक्षय दादांनी, सचिन दादांनी, तुला जी यशवंत दादांनी जी काही तुला सेवा सांगितलेली आहे, त्या सर्व सेवा तुला कराव्याच लागतील. तेव्हाच तुझ्या संसारामध्ये काहीतरी बदल होईल." आणि आता मी ठरवलं, की काहीही झालं तरी त्रास खूप सहन करण्याच्या पलीकडे झालेला आहे. आता काहीही झालं तरी आता जीव देणं हा देखील पर्याय नाही. काहीही झालं तरी देखील या लहानशा चिमुरड्या मुलाकडे पाहून एक शेवटचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर माझ्या आई-वडिलांना समजलं. ते देखील मला म्हणाले, की "चल, तू इथे राहू नकोस. तू आमच्याबरोबर घरी चल." परंतु तिथे जाऊन तरी किती दिवस जाणार होते. त्यामुळे मी त्यांना देखील म्हणाले, की "नाही, काहीही झालं तरी मला माझा संसार वाचवायचा आहे. माझ्यासाठी, माझ्या चिमुकल्यांसाठी तरी मला संसार वाचवायचा आहे." सर्वच जण एका वाईट रस्त्याला लागलेले आहेत, परंतु मी त्यांना वाईट रस्त्याने जाऊ देऊ शकत नाही. मला कमीत कमी मला एकटीला तरी माझा संसार रस्त्यावर आणावा लागेल आणि माझ्या संसाराला एक चांगली दिशा द्यावी लागेल, कारण माझा संसार असाच मी मोडू देणार नाही. आणि त्यानंतर आई-वडिलांना देखील वाटलं, की हिच्यामध्ये एक विश्वास आहे आणि त्याचबरोबर माझा स्वामींवर खूप विश्वास होता. मला असं वाटत होतं, की जे काही आहे ते स्वामी माझ्या आयुष्यामध्ये नीट करतील. आणि त्याचप्रमाणे मी दररोज संध्याकाळी स्वामींशी खूप भांडायचे. स्वामींबरोबर जे काही मनामध्ये आहे ते बोलायचे. स्वामींशी भांडायचे, रडायचे. जे काही गाऱ्हाण आहे ते दररोज नित्य नियमाने स्वामींच्या समोर मांडायचे. आणि असं एक मनामध्ये विश्वास होता, की माझ्या आयुष्यामध्ये जे काही योग्य होईल ते फक्त आणि फक्त स्वामीच माझ्या आयुष्यामध्ये योग्य करतील. त्याचबरोबर दादांनी, श्रुतीताईंनी सर्वांनी मला एकच सांगितलं होतं, की तुझे जर संसारामध्ये जर कोणी सरळ तुझा संसार लावू शकतील तर ते दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ हेच तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट करतील. त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करावं हा एक तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. आणि त्याचबरोबर ठरवलं, की आता गुरुचरित्र पारायण करायचं. परंतु जसं गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं त्याच वेळी मनामध्ये विचार आला, की आता काहीही झालं तरी गुरुचरित्र पारायण करायचंच. आता गुरुचरित्र पारायण करण्याची वेळ देखील मनामध्ये निर्धारित झाली, की कारण दिवसभर घरातील लोकांची कामे करावी लागतात. तर त्यावेळेस ठरवलं, की आपण पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंघोळ वगैरे करायची आणि सर्वात प्रथम पारायण करायचं. आणि त्यानंतर घरातील कामे आटपायला सुरुवात करायची. आणि ठरवल्याप्रमाणे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. पहाटे 3 वाजता उठून अंघोळ वगैरे स्नान झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली, त्यावेळेस 2-3 दिवस झाले, की त्याच वेळेस मिस्टर मला म्हणाले, की "कोणत्याही प्रकारचा उपयोग तुझा होणार नाही. तू कोणतीही सेवा कर, नाहीतर काहीही कर, त्याचा कोणत्याही प्रकारे आमच्यावर फरक पडणार नाही. काहीही झालं तरी कोणत्याही प्रकारे काहीही होणार नाही आणि तुला जे काही करायचंय ते तू कर, परंतु त्याचा काहीच फायदा होणार नाही." आणि त्यांचे ते बोलणे ऐकल्यानंतर ठरवलं होतं, आता मनामध्ये निश्चय केलाच होता, एक तर मरण तरी हा तर एक पर्याय निवडायचा, नाहीतर आता ही सेवा हा शेवटचा पर्याय निवडायचा.
आता हा निर्णय फिक्स झाला होता, त्यामुळे आता कोणी काहीही म्हटलं तरी देखील घाबरायचं नाही. आपली जी सेवा आहे ती पूर्णच करायची हे ठामपणे ठरवलं होतं. आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात झाली. पारायण 1 झालं, 2 झाले, तिसरे पारायण सुरू झाले. आणि तिसरे पारायण सुरू झाल्यानंतर 1-2 दिवस झाले की त्यामध्ये चमत्कार असा झाला की माझे जे मिस्टर होते ते माझे मिस्टर माझ्याशी प्रेमाने बोलू लागले. म्हणजे 1-2 शब्दच माझ्याशी प्रेमाने बोलले की मला म्हणाले की तू जेवलीस का? अशा पद्धतीने मला ते बोलू लागले. म्हणजे फक्त 2 पारायण आणि तिसऱ्या पारायणाला सुरुवात केली आणि माझ्या घरामध्ये असणारे माझे मिस्टर, ज्यांना माझं तोंड सुद्धा पाहायचं नव्हतं, आणि तेच मिस्टर माझ्याशी प्रेमाने बोलले. आणि त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि मी स्वतः म्हणजे माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 3 पारायणामध्येच माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला. आणि तेव्हा माझे मिस्टर माझ्याशी प्रेमाने बोलू लागले. आणि तेव्हापासून नंतर माझं 3 पारायण आणि तिसरं पारायण देखील पूर्ण झालं. चौथं पारायण देखील पूर्ण झालं. आणि 3 पारायणापासून चौथं पारायणापर्यंत माझे मिस्टर कोणत्याही प्रकारे रागाने माझ्याशी बोलले नव्हते. त्यावेळेस आपुलकीने माझ्याशी बोलत होते. आणि त्यानंतर 5वं पारायणाला मी सुरुवात केली. आणि नेमकं 5व्या पारायणाच्या वेळेस माझे मिस्टर माझ्या जवळ आले आणि ते माझ्या जवळ आले आणि माझ्या जवळ येऊन बसले. आणि काय झाले कोणास ठाऊक अचानकच रडायला सुरुवात केली. आणि ते एवढे रडले, जवळजवळ धस मुसळून मनापासून रडले. आणि रडल्यानंतर मी त्यांना विचारलं की काय झालं आहे, का रडत आहात? तर त्यावेळेस ते म्हणाले की मला क्षमा कर, माझी चूक झाली, मला माहीत नव्हतं, माझा रस्ता चुकला आणि ते रस्ता चुकल्यामुळे तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. आणि आता मी त्या बाईचा नाद सोडून देणार आहे. कोणत्याही प्रकारे मी त्या बाईकडे जाणार नाही. आता माझा सुखी संसार आणि मी, तू आणि माझी 2 मुलं यांच्याकडेच मी लक्ष देणार आहे. मला कोणत्याही प्रकारे बाहेरचा नाद नको. मला आता समजलेलं आहे की ती बाई पैशापुरतीच माझ्या मागे फिरत होती आणि तिला फक्त माझ्याकडून पैसा हवा होता. आता हे माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण आजपर्यंत तिच्यावरती मी खूप पैसे उधळलेले आहेत आणि आता माझे डोळे उघडले. आणि त्यामुळे मला हे चुकलेलं आहे, की मला समजून चुकलेलं आहे की मी खूप चुकीच्या रस्त्याने जात होतो आणि त्याबद्दल मला माझ्याकडून तुला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे आणि त्याबद्दल मला क्षमा कर. इथून पुढे मी कोणत्याही प्रकारे चुकीचा मार्ग घेणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, एवढा मला आनंद झाला की अगदी असं वाटत होतं की या जगामध्ये सर्वात जास्त आनंदी मीच आहे. मी शब्दामध्ये तो आनंद मांडू शकत नाही, एवढा मला आनंद झाला होता. ज्यावेळेस माझं जे काही संसार आहे तो सुखी व्हायला आता सुरुवात झाली होती. आणि हे फक्त आणि फक्त प्रदीपदादा सोनवणे, अक्षयदादा आणि सचिनदादा, श्रुतीताई, त्याचबरोबर यशवंतदादा, अक्षय दबडे या सर्वांनी ज्यावेळेस मला आधार दिला आणि सर्वांनीच मला असं सांगितलं की तुझ्या आयुष्यामध्ये तुझा संसार सुखाचा होईल. फक्त आणि फक्त थोडासा कट काढ. तुझ्या आयुष्यामध्ये देखील ताई खूप चांगले दिवस येतील. फक्त सुरुवातीला काही अडचणींच्या आहेत. आणि त्याचबरोबर प्रदीपदादा सोनवणे दादांनी सांगितलेली जे काही 7 गुरुचरित्र पारायणाची जी सेवा होती, त्यातील 5च गुरुचरित्र पारायण झाले होते. आणि त्याचबरोबर मी दररोज 51 वेळा घोर कष्टोदय स्तोत्राचं दररोज मी रोज बोलत होते. आणि त्याचबरोबर हे दोन्ही माझ्याकडून दररोज सेवा मी स्वतःहून करून घेत होते. स्वामींचं नामस्मरण मात्र दररोज चालूच होतं आणि ही नित्य नियमाने सेवा 51 वेळा मी दररोज करत होते. आणि त्याचबरोबर 5वंच गुरुचरित्र पारायण होतं. आणि त्याच वेळी माझ्या आयुष्यामध्ये एवढा आनंदाचे दिवस आले. आणि त्यानंतर माझी जी मुलगी होती, जिला माझा राग येत होता, ती सुद्धा मुलगी माझ्या जवळ येऊन प्रेमाने माझ्या जवळ येऊन रडू लागली. आणि ती देखील म्हणाली की आई, खरोखरच तू माझी आहेस. मला काय झालं होतं कोणास ठाऊक, म्हणून मी तुला अशी बोलत होते, परंतु आम्हाला तू सोडून जाऊ नकोस. आणि त्याचबरोबर माझे सासू सासरे जे होते, त्यांना सुद्धा माझी ओढ लागू लागली होती. ते देखील माझ्यावर पहिल्यासारखे पुन्हा प्रेम करू लागले होते. माझा मुलगा जो होता त्याला तर मी सुरुवातीपासूनच हवीशी होती. आणि हा चमत्कार फक्त आणि फक्त
या स्वामींच्या सेवेमुळे झालेला आहे. आणि ते मला स्वामी कधीही विचार करा की ज्यावेळेस एखादा व्यक्ती संकटात असतो त्यावेळेस देव, ईश्वर, भगवंत, श्री स्वामी समर्थ कधीही आपल्या समोर येत नसतात, तर कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला ती मदत करत असतात. आणि नेमकंच माझ्या आयुष्यामध्ये प्रदीपदादा सोनवणे यांच्यातर्फे माझ्याकडे स्वामी आले. त्याचबरोबर अक्षयदादा यांच्याकडून माझ्याकडे स्वामी आले, म्हणजे यांच्या मार्फत आले. अक्षयदादा, सचिनदादा, यशवंतदादा, श्रुतीताई यांच्या मार्फत मला स्वामींनी मदत केली. म्हणजे ते कारण मात्र ठरले, परंतु स्वामी स्वतःहून ह्या मार्गाने मला येऊन स्वामींनी वाचवलं आणि मला मदत केली प्रत्येक वेळी. कधी कधी तर असं वाटतं लोक जर माझ्या आयुष्यामध्ये नसते तर माझे आयुष्य कधीच संपले असते, परंतु या लोकांनी मला खंबीरपणे साथ दिली. घरामध्ये कोणीही माझं नसताना सुद्धा या लोकांनी मला साथ दिली आणि माझं आयुष्य हे एका रुळावरती आलं. माझ्या संसाराला एक चांगला मार्ग मिळाला आणि तिथून पुढे माझ्या मिस्टरांनी देखील त्या बाईचा नाद सोडला आणि संसाराकडे लक्ष दिलं. आणि तेव्हा त्यांनी देखील हात जोडून माझी माफी मागितली आणि मला म्हणाले की चुकलो, मला क्षमा कर. म्हणतात ना की एक स्त्री सर्वांचे गुन्हे माफ करत असते, आणि नेमकं याच पद्धतीने मी देखील माझ्या मिस्टरांचा गुन्हा माफ केला आणि त्यांची चूक पदरात घेतली आणि नंतर त्यांना क्षमा केली. आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की इथून पुढे अशा कोणत्याही प्रकारची चूक करू नका, कारण कोणताही जो आपला मार्ग आहे तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे सर्वात प्रथम लगेचच समजत नाही. मी स्वामींची सेवा मनापासून केली आणि स्वामींनी मला मदत देखील केली आणि तुम्हाला त्या संकटातून आणि आपला संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच, दत्तगुरूंच्या कृपेमुळेच माझा संसार सुखाचा चालू झाला. जो संसार उद्ध्वस्त होणार होता तो संसार सुखाचा चालू झाला. आणि आता मी फक्त श्री स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करते की माझ्याकडून तुमची सेवा कायम मी जिवंत आहे तोपर्यंत करून घ्या आणि त्याचबरोबर मला आयुष्यभर तुमची सेवा करण्याचं भाग्य मिळू द्या. माझ्या घरामध्ये असणारे माझे सासू सासरे, माझे मिस्टर हे देखील तुमची सेवा करू द्या. सदैव सर्वजण आमचं घर स्वामी भक्त होऊन जाऊ द्या. एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझा हा अनुभव सर्वांनी ऐकला. त्याचबरोबर हा माझा भयानक अनुभव कोणत्याही ताईंच्या किंवा कोणत्या स्त्रीच्या वाट्याला येऊ नये ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव असा मन हेलावणारा अनुभव होता. कधीच कोणत्या स्त्रीला असं वाटत नाही की आपल्या संसारामध्ये परस्त्रीने एंट्री करावी. कधीच कोणत्या स्त्रीला असं वाटत नाही की आपला सुखाचा संसार उद्ध्वस्त व्हावा. परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या घडत असतात. काही सर्वच लोक सरळ मार्गाने जात नसतात. काही लोक वाकड्या मार्गाने, वाईट मार्गाने देखील प्रवास करत असतात. आणि नेमकं ज्यावेळेस ईश्वराची साथ तुमच्या बरोबर असेल तर तुमचा एखाद्याचा जरी मार्ग चुकलेला असेल तर ईश्वर त्या भक्ताला हे त्या योग्य मार्गावरती आणत असतात. आणि यासाठीच हवी असते भक्ती, यासाठीच हवी असते ईश्वराची साथ. कारण जीवन जगत असताना सर्वच निर्णय योग्य असतील हे नाही. कधी कधी निर्णय चुकत असतात, परंतु चुकलेल्या निर्णयातून योग्य दिशा मिळणे हे देखील खूप महत्त्वाचे असते. कधी कधी खूप वाईट संकटे येत असतात, खूप वाईट दुःख होत असतं, परंतु काय आयुष्य संपवणे हाच मार्ग केवळ नसतो, तर ती परिस्थितीशी झुंजण्याची एक शक्ती निर्माण होणं हे देखील खूप गरजेचं असतं. आणि हे शक्य होतं ते फक्त आणि फक्त ईश्वर भक्तीने, ईश्वराची सेवा केल्यामुळे. आणि त्या ताईंच्या मनामध्ये देखील हेच येतं की जर अगोदर आपण ही सेवा केली असती, जर दादांनी सांगितल्या सेवेला सुरुवात केली असती तर हे सुखाचे दिवस अगोदरच मला पाहायला मिळाले असते. एवढा त्रास सहन करावा लागला नसता. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस एखाद्यावरती अडचणी येतात तर त्या इतक्या भयंकर त्या अडचणी रूप घेत असतात की त्यावेळेस कोणीच कोणाचं राहत नसतं. असं वाटत असतं की चहूबाजूने आपल्याला टॉर्चर करण्यात येत आहे. अशा पद्धतीच्या खूप अडचणी येत असतात आणि त्यावेळेस त्या अडचणी खूप वाईट रूप घेत असतात. परंतु ज्यांना वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी जरी आल्या तरी देखील त्याला एक योग्य मार्ग मिळावा, तर त्यासाठी ईश्वराची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे.
मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच विचार करा, आयुष्यामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्यामध्ये अडचणी नाहीत, दुःख नाही, संकटे नाही. हे एक आयुष्याचा एक भाग आहे. परंतु जर ईश्वराची साथ असेल तर त्या अडचणी, दुःख, संकटे कमी होण्यास मदत होत असते. त्यातून बाहेर निघण्यास एक शक्ती मदत करत असते आणि ती शक्ती म्हणजे एक आपला आत्मविश्वास असतो आणि तो विश्वास आपल्याला त्यातून बाहेर काढत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही केलेली कोणतीही भक्ती वाया जात नाही. कधीही कोणतीही भक्ती जर मनापासून केली जाईल तर त्या भक्तीचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच मिळत असतं. जसं या ताईंना त्या भक्तीचं फळ मिळालं. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस विश्वासाने एखादी सेवा तुम्ही करत असता त्यावेळेस त्या सेवेचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच मिळत असतं. तर तुम्ही कधीही कोणतीही सेवा केलेली कधीच वाया जात नाही. त्यामुळे जसं आयुष्यामध्ये कोणतंही कर्म वाया जात नाही, प्रत्येक कर्माचा हिशोब केला जातो. नेमकं याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा. ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची सेवा करा आणि तुम्ही मनापासून मनोभावे सेवा करा. ती सेवा तुमची कधीच वाया जाणार नाही. तुम्ही केलेली सेवा तुमच्या भक्तीच्या बँक बॅलन्समध्ये साठत जात असते आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन ईश्वर मदत करून जात असतात. त्यानंतर शेवटी त्या ताई सर्वांचे मनापासून आभार मानतात ज्यांनी त्यांना सुरुवातीपासून मदत केली. त्यातील त्यातील नावं त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातील नावं म्हणजे महिला सेवेकरी ग्रुप ॲडमिन ताईंचं त्यांनी मनापासून आभार मानलेला आहे. त्याचबरोबर श्रुती ताईंचं देखील मनापासून आभार मानले आहेत. त्याबरोबर प्रदीपदादा सोनवणे यांचे देखील मनापासून आभार मानलेले आहेत. सचिन दादा यांचे देखील, यशवंत दादा यांचे देखील त्यांनी मनापासून आभार मानलेले आहेत. अक्षय दबडे दादा यांचे देखील मनापासून आभार मानलेले आहेत आणि सचिन दादा यांचे देखील मनापासून आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या घरी, त्यांच्या कॉलनीमध्ये असणारे वकील दादा यांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत. कारण ही जर लोक त्यांच्या आयुष्यामध्ये नसती तर त्यांना ही दिशा मिळालीच नसती आणि ज्या त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्या संसार हा सावरलाच नसता. हीच लोक आहेत त्यांनी त्या ताईंना मदत केली आणि या सर्व लोकांचं मनापासून आभार. आणि खरोखरच दादांनो आणि ताईंनो, तुम्ही खूपच चांगली कामे केलेली आहेत. त्या ताईंना त्यांची योग्य दिशा दाखवली आणि त्याचबरोबर त्या ताईंचा संसार सांभाळला. मित्र आणि मैत्रिणींनो, तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. कारण तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल. त्यामुळे आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर कराल. तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.